नमस्कार शेतकरी बंधूंनो. आता आपले हळद पीक काढण्यासाठी आलेलं असून आपण त्यापूर्वी आपला हळदीचा पाला जाळत असतो. तर बहुतांशी ठिकाणी हा पाला जाळला जातो, त्यामुळे धूर, प्रदूषण आणि जमिनीची हानी होते. हे आपण नकळत करत असतो, पण कधी आपण विचार केला आहे का की पाला जाळल्यामुळे नेमकं काय नुकसान होतं? पाला जाळल्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब कमी होतो, सूक्ष्मजीव नष्ट होतात, जमिनीचा पोत बिघडतो, पाणी धारण करण्याची क्षमता घटते, पर्यावरण प्रदूषित होते. तर आपण पाला जाळतो, पण प्रत्यक्षात आपण आपल्या जमिनीची ताकद जाळत असतो. ही ताकदच पुढील पिकाला आधार देणार असते. त्यामुळे आमच्या प्रधानमंत्री सेंद्रिय शेतकरी गटातील शेतकऱ्यांनी एक वेगळा निर्णय घेतला आहे. पाला जाळायचा नाही, तर त्याच पाल्यापासून सोन्यासारखे सेंद्रिय खत तयार करायचे आहे. म्हणजेच डबल फायदा. पाला न जाळल्यास नैसर्गिकरित्या ह्युमस तयार होतो आणि तोच पाला कापून व्यवस्थित ठीक लावून उत्तम असे कंपोस्ट खतही तयार करता येते. तर हे एकट्या शेतकऱ्यांसाठी पाला कापणे खर्चिक आणि वेळखाऊ असते. त्यामुळे आमच्या गटातील शेतकऱ्यांनी गटशेतीच्या माध्यमातून एकत्र येण्याचा निर्णय घेतला. सर्वांनी नियोजन केले, ठराविक दिवशी सर्व एकत्र आले, कामाचे वाटप केले. त्यामुळे मजुरीचा खर्च कमी झाला. एकमेकांच्या शेतातील हळद पिकाचा पाला कापण्यासाठी नियोजन केले. कमी वेळात मोठे क्षेत्र पूर्ण झाले. तर ही फक्त शेती नाही, तर ही गटशेतीची ताकद आहे. ही एकजूट आहे. हळदीचा पाला कापून सर्व गोळा करून अशा प्रकारचे त्यांनी एकत्र येऊन एकमेकांना सहाय्य केले. तर यामुळे शेतकरी बंधूंनो, तर अशा प्रकारे आमचे शेतकरी सर्वजण एकत्र येऊन एकमेकांच्या शेतामध्ये जाऊन हळदीचा पाला कापत आहेत. तर अशा प्रकारे गटशेती करत आहेत. तर यामुळेच जो आपला शेतकऱ्यांचा महत्त्वाचा प्रश्न असतो मजुरांचा, तो मजुरांचा प्रश्न नक्कीच मार्गी लागलेला आहे. तर या उपक्रमामुळे अनेक सकारात्मक बदल दिसून येतात. जसे जमिनीचा आता पोत सुधारू शकतो, सेंद्रिय घटक वाढतात, उत्पादनाचा खर्च कमी होतो, रासायनिक खतावरचा खर्च कमी होतो, पुढील पिकांची वाढ अधिक जोमदार होते, जमीन अधिक जिवंत होते. जर प्रत्येक गावात असा निर्णय घेतला तर धूर कमी होईल, प्रदूषण कमी होईल, जमिनीचे आरोग्य सुधारेल. आपण फक्त आपल्या शेतीसाठी काम करत नाही, तर आपण पुढच्या पिढीसाठी एक चांगली जमीन तयार करत आहोत. आज आपण जो निर्णय घेतो तो उद्याच्या शेतीचे भविष्य ठरवतो. मित्रांनो, पाला जाळू नका. तोच पाला तुमच्या जमिनीचा बळ आहे, तोच भविष्य उत्पादनाचा पाया आहे. गटशेती करा, एकत्र या, सहकार्य करा आणि सेंद्रिय शेतीचा मार्ग स्वीकारा. आपण सर्व मिळून शेतीत बदल घडवू शकतो. आमच्या शेतकऱ्यांनी हे करत आहेत आणि हे करून दाखवत आहेत. आपणही नक्कीच अशा प्रकारे गटशेतीच्या माध्यमातून एकमेकांना सहाय्य करून अशा प्रकारे आपण नक्कीच शेती करावी. आपल्या इकडचं हे एक उत्तम असे एक उदाहरण आहे. तर शेतकरी बंधूंनो, ज्या शेतकऱ्यांनी तर शेतकरी बंधूंनो, आमच्या गटातील शेतकऱ्यांनी जो निर्णय घेतला, हाच निर्णय आपण सुद्धा घ्यावा. एकत्र येऊन शेती करावी आणि आपल्या उत्पादनावर खर्च कमी करावा. आपल्या जमिनीचा आरोग्याची काळजी आपल्या जमिनीच्या आरोग्याची काळजी आपणच करावी. तर अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर नक्की करा. तर सर्व शेतकरी बंधूंचे धन्यवाद.